रायगढ़ जिले के सुतारवाड़ी में सांसद एवं एनसीपी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे की उपस्थिति में पार्टी पदाधिकारियों, जनप्रतिनिधियों और कार्यकर्ताओं की एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। बैठक का मुख्य उद्देश्य संगठन को जमीनी स्तर पर और अधिक मजबूत तथा सक्रिय बनाना था। बैठक में मंत्री आदित्य तटकरे, अनिकेत तटकरे, जिलाध्यक्ष सुधाकर घारे समेत पार्टी के वरिष्ठ पदाधिकारियों ने भाग लिया। इसके अलावा जिला परिषद सदस्यों, नगराध्यक्षों, नगर सेवकों और बड़ी संख्या में कार्यकर्ताओं की उपस्थिति देखने को मिली। बैठक को संबोधित करते हुए सांसद सुनील तटकरे ने कहा कि संगठन की मजबूती ही पार्टी की सबसे बड़ी ताकत है। उन्होंने कार्यकर्ताओं से गांव-गांव तक पहुंचकर जनसंपर्क बढ़ाने, पार्टी की नीतियों को जनता तक पहुंचाने और संगठनात्मक गतिविधियों में सक्रिय भूमिका निभाने का आह्वान किया। उन्होंने विश्वास जताया कि जिस प्रकार कार्यकर्ताओं की एकजुटता और मेहनत से अनिकेत तटकरे को विधान परिषद तक पहुंचाने में सफलता मिली, उसी प्रकार आगामी राजनीतिक चुनौतियों का भी मजबूती से सामना किया जाएगा। इस अवसर पर युवा नेता प्रमोद मस्कर को पेन विधानसभा चुनाव क्षेत्र का कार्याध्यक्ष नियुक्त किया गया। नियुक्ति के बाद कार्यकर्ताओं में उत्साह का माहौल देखने को मिला। मंत्री आदित्य तटकरे ने सरकार की विभिन्न जन कल्याणकारी योजनाओं की जानकारी देते हुए कार्यकर्ताओं से पात्र लोगों तक योजनाओं का लाभ पहुंचाने में सक्रिय भूमिका निभाने की अपील की। उन्होंने कहा कि संगठन की मजबूती और कार्यकर्ताओं की सक्रिय भागीदारी ही पार्टी की सफलता की कुंजी है। बैठक के दौरान स्थानीय विकास कार्यों, संगठन विस्तार और आगामी कार्यक्रमों को लेकर भी विस्तार से चर्चा की गई। उपस्थित कार्यकर्ताओं ने संगठन को और अधिक मजबूत बनाने के लिए पूरी निष्ठा और समर्पण के साथ कार्य करने का संकल्प लिया। सुतारवाड़ी में आयोजित इस महत्वपूर्ण बैठक में कार्यकर्ताओं में नया उत्साह और ऊर्जा का संचार किया तथा संगठन को जमीनी स्तर पर और अधिक सशक्त बनाने का आणि पक्षाचा विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता, सर्व क्षेत्रामध्ये आपण बांधिलकी ठेवत तरुणाईला सोबत घेण्याच्या दृष्टीतून जे काही काम करतात त्याची व्याप्ती अधिक वाढावी आणि वाढलेला व्याप्तीचा सगळा भार जोड ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी जोडली जावी। त्याच्यात आमच्या आहेत आनंदराव सहकार्य करायला तालुक्यातील सगळे आहेत हे त्या दृष्टीतून आपण त्यांची नियुक्ती या ठिकाणी करतो आहोत हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे। त्याचबरोबर आपल्या कर्जत विधानसभा, उरण, पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या जे आपला जो उत्तर भाग आहे त्याच्या युवकांच्या कार्याध्यक्षपदी युवराज अशोक सावंत हे जे आपले अंबिवली जे कर्मचारी आहेत त्यांची सुद्धा निवड या ठिकाणी आज युवकाध्यक्षांच्या मार्फत केली जाते। मला असं वाटतं की आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक संपली की SIRच्या कामामध्ये अधिक लक्ष घालत त्यामध्ये आता आपल्याला लक्ष घालायचं आहे। खरं तर जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणी कर्जतला घ्यावी असं जिल्हाध्यक्षांचं अनेक वेळेला आग्रह होता, घ्यायला पाहिजे, रॅडिसनमध्ये घ्यायला पाहिजे। त्यामुळे जे सूत्र ठरेल त्या पद्धतीने जागा वाटप होईल। अशा वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाला, समजा आता इथे शिवसेनेने मागणी केली, नाशिकमध्ये वेगळी मागणी राहू शकते, आणखीन कुठे परभणी, हिंगोलीला वेगळी राहील, संभाजीनगरमध्ये वेगळी राहील, बीड, लातूर, धाराशिव या मतदारसंघात वेगळी राहील, पुण्यामध्ये राहू शकते वेगळी, अहिल्यानगरला राहील, जळगावला राहू शकते, ठाण्याला वेगवेगळी राहू शकते। वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सदस्यांचा किंवा त्यांच्या पक्षाच्या प्रमुख आमदारांचा हा त्यांचा तो नैसर्गिक हक्क आहे। पण शेवटी निर्णय ज्या वेळेला पक्षश्रेष्ठी घेतात आणि एनडीए म्हणून निर्णय ज्या वेळेला होतो त्याच्यासाठी सर्वजण काम करतात। त्याच्यामुळे त्याच्यात मला काय वेगळं आहे असं वाटत नाही। जो निर्णय होईल त्या निर्णयाचं पालन तिन्ही पक्षाचे सगळे सहकारी नक्की त्या ठिकाणी करतील। केवळ रायगडपुरता नाही, कोकणपुरता सीमित नाही, या 17ही जागा ज्याच्यामध्ये विदर्भातली नागपूर आहे, अमरावती आहे, त्याचबरोबर ती चंद्रपूरची जागा आहे, भंडारा गोंदियाची जागा आहे, अशा सगळ्या जागांच्या सहित या जागांच्यावरती एनडीए म्हणून आम्ही निवडणूक लढू आणि 17-0 फरकाने या निवडणुकीमध्ये यश मिळेल। साहेब, दादांच्या दुःखद निधनानंतर आपण जर बघितलं विशेषतः 4 महिने सातत्याने सोशल मीडिया असेल, काही नेते असतील, सुनील तटकरेच टीकेचा मुद्दा का होता? एक असं आहे की दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर ज्या घटना राजकीयदृष्ट्या घडल्या, आम्हाला सुद्धा दादा गेल्याच्यानंतर कमालीचं दुःख झालं, वेदना झाल्या, त्या आजही कायम आहेत। अशा वेळेला विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणजे उपमुख्यमंत्री ही निवडणूक हे निवडायची एक कसोटी होती, ती आम्ही पार पाडली। आता 4थ्या दिवशी वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। इतकी गायकाची टीका टिप्पणी झाली, ती करोनामध्ये मी
प्रफुल्लभाई भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय, दिलीपराव यांनी पुढाकार घेतला, असं पद्धतीच्या टीका टिप्पणी झाली. पण आमच्या पक्षाचं हित कशात आहे आणि आम्हाला पुढे दादांचं लेगसी टिकवत पक्ष मजबूत करायचा आहे, तो निर्णय आमचा आम्ही घेणार. इतरांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नव्हती आणि आम्ही योग्य निर्णय वहिनीच्या रूपाने घेतला. अशा वेळेला टीका टिप्पणी झाली. त्यानंतरही अशा अनेक घटना घडत गेल्या की ज्याच्यातून टीका टिप्पणी होत गेली. पण टीका टिप्पणी कधी होते की ज्या वेळेला तुम्ही राजकारणाचे केंद्रबिंदू असता आणि ते केंद्रबिंदू आहात याची जाणीव ज्या वेळेला होत असते त्यावेळेला दोन्ही बाजू आहेत. तुमचं कौतुक होतं आणि अनेक वेळेला तुम्हाला टीकेला सामोरं जावं लागत असतं. आता त्याच्यातलं माझी पॉलिटिकल पोझिशन अशी आहे, जे राजकीय माझे आज जे स्थान आहे ते असं आहे की ज्याच्यामध्ये टीका होत राहील. पण ते आता आयुष्यभरामध्ये संयमाने टीका सहन करणं, कधी प्रत्युत्तर न देणं, आपल्या शांतपणाने कार्यशैलीतून जनतेच्या जवळ उत्तम संवाद राखणं, जनतेचा प्रेम आणि विश्वास अबाधित ठेवणं हे काम, आणि विशेष करून पक्ष संघटना ती जिल्ह्यांतील असेल माझ्या किंवा महाराष्ट्रातील आज प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना असेल, ही एकसंघ ठेवणं याचाच वरती माझा भर राहील. अशा वेळेला ही टीका टिप्पणी होत आली. आज मी पहिल्यांदा मन मोकळं केलं, कारण या 4 महिन्यामध्ये जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणी झालीच नव्हती. जिल्ह्याच्या पक्षाच्या बैठका वेगवेगळ्या स्तरावरती झाल्या. जिल्हा परिषदेमध्ये सत्तेवरती येताना सत्कार, त्यांना आम्ही अभिनंदन करताना, किंवा वहिनींचा उपमुख्यमंत्री म्हणून झालेला दौरा, त्यावेळेला जिल्हा एकसंघपणे जमला, पण तो शासकीय कार्यक्रम होता. आज जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणी ही पहिल्यांदा होत होती. तरुण कार्यकर्त्यावरती जबाबदारी देणं हा त्याच्यातला भाग होता. अशा वेळेला मोकळेपणाने आपल्या सहकाऱ्यांशी संवाद करणं माझं काम आहे. सर, राष्ट्रीय कार्यकारिणीमधून 2 महत्त्वाचे आणि प्रमुख नावं वगळल्याची आता तो विषय संपलेला आहे. आता आपण दुसऱ्या विषयावरती जाऊ. एकनाथ शिंदेची नुकतीच भेट घेतलेली आहे. पिता पुत्र म्हणू नका, मी पण प्रदेशाध्यक्ष आहे, खासदार आहे आणि तो एक जबाबदार नेता आहे. आता अनेक ठिकाणी असा उल्लेख करता येईल, पण तसं बोलणं उचित राहणार नाही. मी एक प्रदेशाध्यक्ष, लोकांनी निवडून दिलेला 2दा खासदार, 5 वेळा विधानसभाचा सदस्य झालो आहे. त्यामुळे पुत्र तो पण विधान परिषदेमध्ये निर्वाचित झाला आहे. आता आम्ही भेटणं स्वाभाविक आहे. शिंदेसाहेब आज एनडीएचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, एनडीएचे नेते आहेत म्हणजे आमचे नेते आहेत. तर अशा वेळेला त्यांची भेट घेणं हे काय त्याच्यात बिलकुल गैर नाही. भेट घेतच राहणार. पुढेही अनेक कामं सार्वजनिक असतात जी शिंदेसाहेब आज त्याला प्राधान्य देतात. देवेंद्रजींची आमची अनेक वेळेला भेट होते. रवींद्र चव्हाणांची माझी भेट झाली, वहिनींची भेट झाली. या भेटी ज्या वेळेला आपण एका 3 पक्षाच्या महायुतीमध्ये काम करत असतो आणि मी ज्यावेळेला प्रदेशाध्यक्ष आहे अशा वेळेला या सगळ्या भेटी होतच राहत असतात. खरं आहे की शिंदेसाहेबांची भेट अनिकेत आणि मी त्या ठिकाणी घेतली. शिंदेसाहेबांनी मोकळेपणाने आमच्याशी संवाद केला. शिंदेसाहेबांनी स्वच्छपणाची भूमिका त्यांची मांडलेली आहे. त्याच्यात मी त्यांचे अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो आणि पुढच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये महायुती बळकट करताना देवेंद्रजी, त्याच्यानंतर शिंदेसाहेब, त्याच्यानंतर वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुती बळकट करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वहिनींच्या नेतृत्वाखाली बळकट होत राहील आणि आपापला पक्ष बळकट करायला कोणाचा संधी असण्याचं काही कारण नाही. पण शिंदेसाहेब एक दिलखुलास नेते आहेत. देवेंद्रजीसुद्धा त्यांना राजकारणातली महाराष्ट्राच्या खाचाखोचा माहिती आहेत, शिंदेसाहेबांनाही माहिती आहेत. त्यामुळे तो संवाद उत्तम झाला आणि तो उत्तम त्यांनी राखला. त्याचा मला विशेष करून या ठिकाणी आभार मानायचे आहेत. शेवटचा प्रश्न आहे राजकीय साहेब. आता अशा वावड्या उठवल्या जातात किंवा अशी चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेतृत्वावरनं रस्सी घेतले, म्हणजे सुनेत्रा वहिनी असतील नाही तर पार्थ. नक्की राष्ट्रवादीत काय सांगतात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनीच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. या सगळ्या 30 वर्षाच्या पक्षाच्या वाटचालीमध्ये मी संयुक्त राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 14 ते 18 प्रदेशाध्यक्ष राहिलो. प्रफुल्लभाई दिल्ली स्तरावरती कार्याध्यक्ष किंवा सरचिटणीस म्हणून काम केलं आहे. भुजबळ साहेब तर पक्षाच्या स्थापनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे. हसन मुश्रीफ साहेब तर 99 पासून आहेत. धनंजय मुंडे तर आमच्या पक्षाचे विरोधी नेते, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृहात काम केले. दिलीप वळसे पाटील 15 वर्ष मंत्री राहिले, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहिले. सगळेजण एकत्रितपणे पक्षामध्ये काम करतो आणि बहिणींच्या नेतृत्वाखाली काम करतो. पार्थ राज्यसभेवरती आमच्या निवडून गेलेलं एक तरुण नेतृत्व आहे. शेवटी 19 सालीसुद्धा पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढलेली आहे. त्याच्यामुळे
आत्ताच ते राजकारणामध्ये प्रवाहित झालेत किंवा आता सुरू झालेत असं नाही. त्यांची राजकीय सुरुवात 19पासून सुरू झाली. आता दादांच्या नंतर जी पोकळी निर्माण झाली, अशा वेळेला तरुण नेतृत्व, जुने अनुभवी नेते एकत्रितपणाने पक्ष पुढे नेण्यासाठी वाटचाल करतायत. त्यामुळे निर्विवादपणे नेतृत्व वहिनींचं आहे. ओके, थँक्यू. सर, पहिल्यातला प्रश्न, प्रमोद म्हस्कर यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे, कशा पद्धतीमध्ये पक्षाला त्याचा फायदा होईल? मी तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही जे बोललात ते चुकीचं बोललात. प्रमोद म्हस्करांनी काय पक्षात प्रवेश आज केलेला नाही. प्रमोद म्हस्कर गेले अनेक वर्ष अनिकेतबाई, अदिती आणि माझ्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं काम दीर्घकाळ करत आलेले आहेत. या उलट आज त्यांच्यावरती आम्ही संघटनेची जबाबदारी दिली. आज त्यांचा पक्षप्रवेश नाही, तर पेण विधानसभा मतदारसंघाच्या सिनियर बॉडीचे ते कार्याध्यक्ष म्हणून नेमले गेलेत. त्या कला क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना स्वतःची एक आवड आहे. त्यांनी स्वतःचा एक चाहता वर्ग तयार केला आहे. त्याची पूरकता पक्षाशी जोडली जाणं हे पक्षाच्या उद्याच्या भवितव्यासाठी अधिक महत्त्वाचं असतं. प्रमोदसारख्या तरुणाच्यावरती आम्ही जबाबदारी दिली, सिनियरची दिली जबाबदारी. त्याच्यामुळे ते नव्याने न जोडले गेलेत, पक्षाच्या विचाराशी आहेतच, पण कार्यरत अधिक होणं, पक्षीय पद देणं आणि त्यांच्या नेतृत्व किंवा संघटन कौशल्याचं. पेण विधानसभा कार्याध्यक्षपदी आपली नियुक्ती झालेली आहे आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी नियुक्तीपत्र दिलं आहे. कशी राजकीय सामाजिक वाटचाल असणार आहे भविष्यात? मी मनापासून धन्यवाद देतो तटकरे साहेबांना, भाईंना, तसे ताईंना, की त्यांनी एक सामान्य कार्यकर्त्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे. मी गेले 15 ते 16 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत होतो आणि या कामाची पोचपावती म्हणून मला साहेबांनी आज पेण विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. या पदाचा पूर्णपणे वापर करून मी पुढील कालावधीमध्ये पक्षाला या विधानसभा मतदारसंघामध्ये नंबर 1चा पक्ष बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. काय सांगाल, मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, शिंदे शिवसेना असेल, त्यांचं प्राबल्य आहे. भविष्याच्या काळात राष्ट्रवादीचं संघटन कसं मजबूत करेल? निश्चित भाजपाचं इथे स्थानिक आमदार आहेत, तसेच राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा आहेत आणि शिवसेनेचं पण चांगलं प्राबल्य विधानसभा मतदारसंघात आहे. त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंही प्राबल्य ह्या मतदारसंघामध्ये आहे. परंतु भविष्यात महायुती म्हणून काम करून, सोबतच सर्व तिन्ही पक्षांसोबत काम करून सर्व इथे स्थानिक प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आणि पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम करेल.